सकाळी केस धुण्याच्या अगोदर जर तुम्ही ॲलोवेरा अशा पद्धतीने तुमच्या केसांवरती वापरला तर तुमचे देखील केस अगदीच दाट, लांब, मऊ आणि चमकदार होतील की तुम्हाला स्वतःलाच विश्वास बसणार नाही। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आशा करते की तुम्ही सगळेजण अगदी मजेत असाल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशी एक होम रेमेडी शेअर करणार आहे ज्यामुळे तुमचे केस आधीपेक्षा जास्त हेल्दी, सिल्की आणि सोबतच शायनी होतील। आणि जर तुम्हाला केस गळतीची समस्या असेल तर ती सुद्धा कमी होईल आणि या रेमेडीचा वापर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या केसांशी संबंधित असलेल्या सगळ्या समस्या दूर होतील। त्यामुळे आपला हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। जर आवडला तर माझी एक छोटीशी विनंती आहे की आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला देखील सबस्क्राइब करा। बघा, आपली ही होम रेमेडी बनवणं अगदी सोपं आहे। आपण सगळेच केसांना तेल लावतो, पण आज मी तेल लावण्याची अशी एक पद्धत सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा बेनिफिट मिळतील। बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं ॲलोवेराचा वापर करणार आहोत आणि इथं मी ॲलोवेराच्या 2 पानांचा वापर केलेला आहे। तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथ प्रमाणे वापर करू शकता। आणि मी इथं ताजं ॲलोवेराचं जेल घेणार आहे, पण तुम्ही मार्केटमधलं ॲलोवेरा जेल घेतलं तरीही काहीच प्रॉब्लेम नाही। पण माझा एकच सल्ला आहे तुम्हाला की तुम्ही शक्यतो ना ताज्या ॲलोवेरा जेलचा वापर करण्याचाच प्रयत्न करा। आणि हो, आपल्याला ॲलोवेराचं झाड घरामध्ये लावणं अजिबात कठीण गोष्ट नाहीये, कारण याचं काय होतं, एका झाडापासून ना अनेक झाडं तयार होत असतात। बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला ॲलोवेराचा जो साईडचा पार्ट आहे तो काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ॲलोवेराच्या पानांचा वरचा जो जाड थर आहे ना तो सुद्धा आपल्याला बाहेर साईडला काढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण त्यामधलं जेल ना इझिली काढू शकतो। हे जे जेल आहे ना ते तुम्ही एकदा जास्त प्रमाणात देखील काढू शकता आणि नंतर ते तुमच्या स्किनवरती, फेसवरती आणि केसांवरती सगळीकडे वापरू शकता। बघा, इथं मी एका स्पूनच्या साहाय्याने व्यवस्थित असं जेल काढून घेत आहे। लक्षात ठेवा, हे थोडंसं स्लिपरी असतं, त्यामुळे काढण्यासाठी ना थोडासा जास्त वेळ तुम्हाला लागू शकतो, पण लक्षात ठेवा याचा इफेक्ट मात्र खूप सुंदर येतो। त्यामुळे थोडा वेळ गेला ना तरी काहीच हरकत नाही। बघा, हे पूर्ण जेल काढून झाल्याच्या नंतर आपल्याला ना हे व्यवस्थित असं ग्राइंड करून घ्यायचंय। तुम्ही हाताने जरी मिक्स केलं ना तरी काहीच प्रॉब्लेम नाही, पण हाताने ना हे व्यवस्थित असं मिक्स होत नाही। त्यामुळे जर मिक्सरमध्ये हे ग्राइंड करून घेतलं ना ते एकसारखं ग्राइंड केलं जातं आणि सोबतच त्यामुळे आपल्याला हे जे जेल तयार होतं ना ते वापरायला देखील अगदी सोपं जातं। बघा, आता आपला हे जे ॲलोवेराचं गर आहे ना तो मी इथं एका मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे आणि त्यानंतर आपलं हा जे जेल आहे ना ते ग्राइंड करून घेणार आहे, जेणेकरून आपलं एकसारखं असं ॲलोवेरा जेल अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने रेडी होईल। बघा, आता मी इथं हे ग्राइंड करून घेते आणि ग्राइंड केल्याच्या नंतर आपलं जे जेल आहे ना ते थोडंसं फेसाळलं जातं, पण त्याचं काहीच टेन्शन घेऊ नका, कारण थोड्या वेळाने ना ते अगदी नॉर्मल जेल सारखंच दिसायला लागतं। बघा, ॲलोवेरा जर नियमित केसांमध्ये लावला ना तर केसांना पुन्हा एकदा नवीन चमक येते, आपले केस मजबूत होतात। जर टाळूवरती खाज येत असेल, जळजळ असेल, इन्फेक्शन असेल तर हे सगळं काही दूर होण्यासाठी हेल्प होते। चला, आता आपण आपली रेमेडी कशी तयार करायची ते बघूया। बघा, इथं एका बाउलमध्ये 3 ते 4 चमचे किंवा 4 ते 5 चमचे ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला नारळाचं तेल ऍड करायचंय। बघा, मी इथे साधारणतः 3 ते 4 चमचे नारळाचं तेल ऍड केलेलं आहे। तुम्हाला दुसरं कोणतं तेल हवं असेल तर तुम्ही ते देखील याच्यामध्ये ऍड करू शकता आणि तुमच्या केसांच्या लांबीप्रमाणे तेल आणि सोबतच ॲलोवेरा जेल तुम्ही इथं कमी जास्त प्रमाणात देखील घेऊ शकता। त्यानंतर हे जे दोन्ही घटक आहेत ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्या आणि इथं तुम्ही बघू शकता किती छान असं ॲलोवेराचं आणि खोबरेल तेलाचं सिरम आपलं तयार झालेलं आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला आणखी एक इन्ग्रेडियंट ऍड करायचा आहे आणि तो म्हणजे आपलं व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल। बघा, याच्यामध्ये आपल्याला किमान 1 ते 2 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल टाकून घ्यायचे आहेत, ज्यामुळे काय होतं, बघा, केसांना खूप जास्त फायदा होतो। आपले केस दाट होण्यासाठी हेल्प होते, सोबतच केस जर डॅमेज झालेले असतील तर ते रिपेअर होण्यासाठी मदत होते आणि सोबतच केस सॉफ्ट, चमकदार होतात आणि केस गळतीचा प्रॉब्लेम असेल ना तर तो देखील खूप जास्त प्रमाणात कमी होतो।
आता बघा, हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या केसांवरती लावण्यासाठी अगदी रेडी झालेलं आहे। तुम्ही हे जे तेल आहे ते रात्री तुमच्या स्कॅल्पवरती लावू शकता किंवा शॅम्पू करण्याच्या 1 ते 2 तास आधी देखील वापरू शकता। याच्यामध्ये यूज केलेलं जे ॲलोवेरा आहे ते आपल्या केसांसाठी आणि स्किनसाठी खूप जास्त फायदेशीर आहे। यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई खूप जास्त प्रमाणात असतात, ज्यामुळे आपल्या केसांची ग्रोथ होते। आणि मित्रांनो, मी सुद्धा माझ्या केसांवरती आणि स्किनवरती ॲलोवेरा नियमित वापरते आणि मला खूप जास्त चांगले रिझल्ट देखील मिळालेले आहेत। त्यामुळे माझ्या सांगण्यावरून ही रेमेडी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील नक्कीच रिझल्ट मिळेल। आणि जर तुम्हाला फायदा झाला तर तुमचे अनुभव कमेंट करून नक्की सांगा, ज्यामुळे इतर लोकांना देखील मदत होईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, सोबतच मित्रपरिवारासोबत आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब देखील नक्कीच करा। चला तर मग आपण भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओ सोबत, एका नवीन रेमेडी सोबत। तोपर्यंत स्वस्थ रहा आणि आनंदात रहा आणि तुमच्या देखील केसांचं आरोग्य जपा। बाय।